तक्रारदार यांचे सासरे बांबवडेमधील रहिवासी आहेत. त्यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या मृत्यूचा दाखला आणि राहत्या घराचा घरठाण उतारा मिळण्यासाठी तक्रारदारानं बांबवडेचे ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे यांच्याकडे रीतसर मागणी अर्ज केला होता. मात्र मोरे हे दाद देत नव्हते. तक्रारदारानं मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5,000 रुपये लाच देण्याचं निश्चित झालं. यानंतर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे आणि प्रथमेश डंबे या दोघांना बुधवारी ताब्यात घेतलं. शाहवाडी तालुक्यातील बांबवडे येथील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे व पेशवी येथील ग्रामविकास अधिकारी प्रथमेश डंबे यांनी यातील तक्रारदार यांचे सासरे मयत झाल्यानंतर जो मृत्यूचा दाखला आहे, त्याचप्रमाणे गावठाण उतारा आहे, याची मागणी केली होती. हे दाखले देण्यासाठी या सचिन मोरे यांनी आपल्या दाखले न देता हे काम प्रलंबित ठेवलं होतं. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. यानंतर आम्ही सापळा लावला. यामध्ये त्यांनी 20,000 रुपये दाखल्यासाठी मागणी केली व तडजोडी अंती 5,000 रुपये स्वीकारले आहे. त्या पद्धतीनं हे कारवाईचं पूर्ण झाल्यानंतर शाहूवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज यातील दोन्ही आरोपींना कोल्हापूर येथील सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहोत आम्ही. अशाच प्रकारे जर कोण लाच मागत असेल, शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम प्रलंबित असेल, तर भेटवस्तू अथवा पैशाच्या स्वरूपात आपल्याकडे जर मागणी केली तर आमच्याशी आपण बिनदिक्कतपणे संपर्क करा. आमचा कार्यालयाचा क्रमांक आहे 0231 540 989. त्याचप्रमाणे माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवरही आपण संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 97 64 14 0777. त्याचप्रमाणे आमची हेल्पलाईन नंबरही आहे 1064 या हेल्पलाईन नंबरवरही आपण आमच्याशी संपर्क करू शकता. आपले नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. दरम्यान लाच स्वीकारणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे आणि प्रथमेश डंबे यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने या दोघांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.